कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खाऊन घ्या। मला नाही राहायचं इथे, इथे राहणं अशक्य आहे आता माझ्यासाठी। अहो याचा विचार आधी करायला पाहिजे होता कलेक्टर बाई। खाऊन घ्या। अहो मी काय केलंय मला सांगा ना आधी। या बघा, तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मला येळ पण नाही आणि अधिकार पण नाही। अरे ओ विसरल्या, तुमच्या साहेबांच्या शब्दाचे गुलाम आहेत ना तुम्ही। तसं समजा पाहिजे तर खाऊन घ्या। ऐक नाही बाबा, सोड ना प्लीज। पैसे पाहिजेत का तुम्हाला? मी देईन। हा किती पाहिजेत पैसे बोल ना। आम्हाला पैसे देणार? हा किती देणार पैसे? आता एवढं म्हणतायच तर एक आनंदाची बातमी देतो तुम्हाला। आनंदाची बातमी? तुम्ही इथनं सुटणार कन्फर्म आहे। काय? तुमची इथनं सही सलामत सुटका होणार, पण आत्ता नाही, 2 दिवसांनी। अहो मग आत्ताच करा ना सुटका, 2 दिवसांनी कशाला? अहो कलेक्टर बाई, प्रत्येक गोष्टीला एक टाइम यायला लागतो का नाही? तुमच्या सुटकेचा टाइम 2 दिवसांनी येणार, तोपर्यंत खाऊन घ्या। 2 दिवसांनी काय होणार आहे असं सांगा ना। आज आज सोडा ना। अहो तुम्ही कलेक्टर आहे, कलेक्टर अपर्णा सुरेश माने, तुमच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे। खाऊन घ्या। फुलं उधळणार, फटाके वाजणार, सगळं होणार। म्हणजे काय? 2 दिवस। 2 दिवसाचं काय? कोणाचं स्वागत? काय काय? ओ ओ 2 दिवस म्हणजे काय? ओ ऐका ना, काय काय बोला? 2 दिवस म्हणजे कलेक्टरची जय्यत स्वागत काय बोला? 1 मिनिट। म्हणजे यांना जे हवं आहे ते 2 दिवसात करणार आहेत का? काय बोला? आपली काहीतरी कर इथनं। तुम्ही काय म्हणाला तुम्ही? 2 दिवस काय? 2 दिवसांनी काय करणार आहे ते? ऐका ना। दिप्या, घरातनं काम करायचं बंद होणार आहे का नाही? दीपक, विना काका कंटाळा तुला? स्वप्नील सर, याला कोण नाही कंटाळणार? दिवसभर कामाच्या नावाखाली लोळत पडलेला असतो घरात। अहो कंपनी खुश आहे आपल्या कामावर आणि त्यांना काय काम करून दिल्याची मतलब। बर बापू कदम, आम्ही जरा जाऊन येतो, काल टेस्ट राहिल्यात ना त्या पूर्ण करून घेतो आज। बर बर, पण निघालाय तर काहीतरी खाऊन जावा। ओय शपथ, राजे बघितलं का? अहो किती लोक आजार आहेत बघा। सकाळपासून पाण्यात बरे आजार पसरत आहे। लोकांची अवस्था देखील खूप खराब होत आहे। शेकडो लोक हॉस्पिटलमध्ये भरती होताना दिसत आहेत आणि पुण्याचं प्रशासन हातावर हात ठेवून बसले असं दिसतंय। काय देवाची लोक आजारी पडायला लागलेत, आता आकडा वाढतच चाललाय मागासपेक्षा। हे कुठं धनकवडी आहे ना एरिया? हॅलो चिंचुके, ऐक, ते धनकवडी भागात जो प्रकार झाला ना त्याबद्दल अपडेट घ्याने मला कळव। मी पोहोचतो चौकीला। भाऊजी, तुम्ही आता तिकडे जाणार आहात का? हा अर्जुन, जे काय करायचं ना ते विचारपूर्वक करा। काय आहे, लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे रे। पण पुण्यासारख्या शहरात हे होतंय कसं काय? हे सगळं त्या साहेबांना दादाच ऐकून केलं असणार। आता मला कलेक्टर ऑफिसला जावंच लागणार। लोकांना त्रास होत असताना माझी माशी शांत कधीच बसत नाही। मग एवढी लोक आजारी असताना मग शांत कशी काय?
एवढा प्रयत्न केला आता कोणी बघितलं ना नाही बाहेर निघता येणार मी. पुणे साहेब. हा साहेब, नाही काळजीचं काहीच कारण नाही. उद्या शेकडो माणसं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतील. अहो काम तमाम झालेलं आहे, त्यातली काही गेली तरी चालतील, पण उद्या या शहराला कलेक्टरची गरज लागणार म्हणजे लागणारच. उद्या बघू ते कलेक्टर ऑफिस बिना कलेक्टरचं कसं चालतंय. नाही, उद्या कलेक्टरला ऑफिसला हजर राहावं लागणारच, आणि एकदा का कलेक्टर ऑफिसला हजर राहिली की आपलं काम झालंच म्हणून समजा. एकच वेळी एवढ्या लोकांना जीवाचा धोका आहे. हे काय करणार इथे? राजीव, हे सगळं लवकरात लवकर थांबवलं पाहिजे. यासाठी एक घडतंय कशामुळे ते आधी बघितलं पाहिजे. पण अचानक एवढ्या लोकांना त्रास होतोय ना, हे आजारामुळे नाही होणार, कारण आजार एवढे लवकर पसरत नाही. हो, पण अर्जुन तुम्हाला याचा शोध घ्यावाच लागेल. बाबा अरे मला अजून कामाच गेली नाही. हे सगळं खूप छान सभा आहे. अमोल, अरे ती आता काय करणार? तिची तब्येत तरी बघ. नाही मोठी मा, मी आजपर्यंत माझ्या मला असं कधीच पाहिलं नाही. माझी मा नेहमी प्रॉब्लेम साठी तयार असायची. अर्जुन, अरे अमोल म्हणतोय ते बरोबर आहे. अरे माझ्या आप्यानं अशा कितीतरी परिस्थितींना तोंड दिलंय. हा पे लवकर जा तिकडं. ज्या कुठल्या लोकांनी हे केलं ना त्यांना चांगला धडा शिकव. ओ कदम, अहो अहो हे सगळं कशामुळे झालंय, त्याच्या मागे कारण काय ते तरी कळू द्या आधी. अरे बाबा हे सगळं जाणून घ्यायचं असलं तर मला आधी ऑफिसला जायला हवं. आप्या, हे बघ, लोकांना तुझी गरज आहे, तुझी तब्येत महत्वाची आहे हे कळतंय आपल्याला, पण लोकांची अशी जीव जात असताना आपण बघत राहू शकत नाही. तुला काहीतरी केलं पाहिजे. दाजी, कदाचित असं पण होऊ शकतं की दीदी कामावर गेल्यावर तिला सगळ्या गोष्टी आठवू लागतील. आपण असं किती दिवस तिला घरात ठेवून घेणार आहे? भाऊजी, मलाही अपर्णाला कामावर पाठवायला नको वाटते, पण आता दुसरा पर्यायच नाहीये. लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे ना. होय, पण मी काय म्हणतोय, आपण सगळे मिळून म्हणतोय आपल्याला कामावर पाठवायचं, म्हणजे सगळे आपणच ठरवतोय. पर आपे, तुला काय वाटतंय? तुझ्याकडून ही सिच्युएशन हँडल होईल काय वाटतंय तुला? गेलं पाहिजे कामाला, मी तयार आहे. पण तिची तब्येत बरी नाही ना, म्हणजे तब्येत ठीक नसताना असं कामावर जाणं म्हणजे रिस्कच आहे ना. तिला घरातल्या गोष्टी आठवत नाहीत, कामावर बस अर्जुन, तू कधीपासून असं बोलायला लागलास? अरे मान्य आहे आपल्याला काही गोष्टी आठवत नाहीयेत, पण म्हणून काय ती तिचं कसं विसरलीये का? आणि हे बघ अर्जुन, तिनं आजपर्यंत अशा परिस्थितींना तोंड देतच स्वतःला घडवलंय. अरे जार, हळूहळू परिस्थिती नाजूक होत जाईल, आकडा वाढत जाईल र. अर्जुन, मलाही वाटतं परिस्थिती खूप वाईट आहे. अपर्णाने यात लक्ष घालावं. तसंही मागच्या गोष्टींचा याच्याशी काही संबंधच नाहीये ना. बाबा मा ब्रेव आहे, हुशार आहे, प्लीज घेऊन जा तिला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.